एक मैदानाचा फेरफटका मारा म्हणजे तुम्हाला कोणताही एक आजार येऊ शकत नाही. पण तिथे ग्राउंडच नाही, 10 किंवा 12 दवाखाने फिरायची पाळी येते आपल्याला. कारण की माझ्या मनात एकच म्हणत होती की बाबा हे कागदपत्रापेक्षा ग्राउंडवर कुठेतरी दाखवायची, चमक दाखवायची. परंतु माझ्या हातून ते घडलं नाही. कृपा करून SDMC आणि सर्व शिक्षकांनी मला माफ करावा. आणि हा एकच मुद्दा घेऊन मी माझ्या गावी म्हणजे ज्या ठिकाणी बऱ्याच शाळा मला उपलब्ध होत्या पण त्या ठिकाणी सुद्धा ग्राउंड नव्हतं. आणि जर समजा ते माझ्या गावची जर शाळा जर ग्राउंड नसलेली म्हणजे मिळालं नसतं कोणी घेत असतं नंतर मी काय गेलो बसलो. शेवटी त्याला ग्राउंड एक उपलब्ध मिळाला आणि माझ्या पाठीमागे जे होते ते घ्यायला तयार होते. या मला वाटतं की 2 ज्यावेळी मी बेलूरवरून या ठिकाणी आलो बेलूरला मला ते वाटलं होतं की बाबा मस्त घरी आपल्या महाराष्ट्रात जायचं शिकवायचं पोरांना. आणि जवळ आलो पुऱ्या गावावर पाहुणे टाकले पण पाहुण्यांच्या कधी नाही गेलो. फक्त आत्याकडे असायचं आत्याच्याकडे थोडं जायचं आणि भेटायचं जायचं एवढंच होतं. कारण की हा येऊन गाव काय नवीन नव्हतं, पहिल्यापासून आमच्या आईचं आजोळ असल्यामुळे आम्ही येणं सगळं चालू सुद्धा ओळखीचं गाव होतं. परंतु या ठिकाणी शिकवायची आवड होती आणि म्हणूनच 2021 पासून ते 2026 पर्यंत या कालावधीत विद्यार्थ्यांना प्रामाणिकपणाने प्रयत्न केला. फक्त येणं जाणं एवढंच करायचं, नोकरी पाहिजे नोकरी असं नाही केलं. आणि मनात एक इच्छा असेल की या पोराला काहीतरी शिस्त लावायची. एखाद्या मुलगा केस कापून वगैरे केस कापून आलं तर त्याला मारायचं, सांगायचं, त्याच्या पालकांना बोलून घ्यायचं. कारण ते मुलगा मला असं वाटायचं की त्याला असं करू नये, चांगलं वागायचं. एखाद्या मुलगा असेल काही खोड करत असेल त्याला रूल सेपरेट सांगायचं, असं करू नको, हे करू नको, सगळं सांगायचं. म्हणजे मनात तळमळ असायची की मुलांना चांगलं घडवलं पाहिजे.